नमस्कार मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी ती म्हणजे शेतकरी कर्जमाफी संदर्भात. आता शेतकऱ्यांना जर बघितलं आपण तर पहिल्या 17 लाख शेतकऱ्यांची जी कर्जमाफीची यादी होती ती प्रसिद्ध होऊन त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे सुद्धा जमा झालेले आहेत. आणि त्या शेतकऱ्यांना आता पुन्हा कर्ज येण्यासाठी सुद्धा आता शेतकरी जी कर्ज घेण्याची जी रक्कम आणि मुदत आहे ती चालू झालेली आहे. म्हणजे त्या शेतकऱ्यांना कर्जमाफी झाल्या यादीमध्ये नाव आल्या त्या शेतकऱ्यांना पुन्हा एकदा कर्ज हे मिळत आहे. परंतु आता बाकीच्या शेतकऱ्यांचं काय, तर त्या शेतकऱ्यांसाठी आपण ही महत्त्वाची अपडेट आज घेऊन आलेलो आहोत. म्हणजे आपण जर बघितलं तर 52 लाख शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आहे. त्यातल्या फक्त 17 लाख शेतकऱ्यांना आतापर्यंत मदत ही मिळालेली आहे. आणि जे उरलेले शेतकरी आहे त्यांना अद्याप यादीमध्ये नावसुद्धा आलेलं नाही आणि मदतही मिळालेली नाही. तर त्या शेतकऱ्यांसाठी आजची सर्वात मोठी अपडेट आज आपण घेऊन आलेलो आहोत. आणि ती अपडेट काय आपण व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. कारण कृषी मंत्र्यांनी काय सांगितलेलं आहे ते सुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तुमचं सुद्धा नाव अद्याप कर्जमाफी यादीमध्ये जर आलेलं नसेल तर तुम्ही सुद्धा व्हिडिओ मिस करू नका, कारण ही महत्त्वाची बातमी तुमच्यासाठीच आहे. कारण जर का आपण जर ही थोडंसं सुद्धा आपण व्हिडिओचा भाग मिस केला तर तुमची महत्त्वपूर्ण अशी अपडेट तुम्हाला समजणार नाही. तर काय ही अपडेट ही आपण व्हिडिओच्या माध्यमातून पुढे जाणून घेणारच आहोत. तत्पूर्वी तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला एक लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण तुम्हाला माहिती आहे, शेती असो किंवा राजकीय बातमी असो, सर्वात अगोदर तुम्हाला इथेच मिळत असतात. तर शेतकरी बांधवांनो, आपण जर बघितलं तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जर बघितलं निवडणुकीदरम्यान अशी घोषणा केलेली होती की आमचं सरकार सत्तेत आलं की आम्ही शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार. आणि त्यांनी सुरुवातीला जी तारीख दिलेली होती ती 30 जून पूर्वीच आम्ही सर्व शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार. परंतु जेव्हा त्यांनी कर्जमाफी करणार असे सांगितले, परंतु त्यामध्ये त्यांनी अटी टाकण्यात आलेल्या होत्या. ते म्हणजे 2019मध्ये ज्या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळालेली होती त्या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार नाही. याचा असा जोरदार विरोध झाल्यानंतर पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीसांनी या अटी शिथिल करून आता ज्या शेतकऱ्यांचं 2019मध्ये सुद्धा कर्जमाफी झालेली होती अशा सुद्धा शेतकरी जर थकीत असेल तर त्या शेतकऱ्यांना कर्जमाफीमध्ये समाविष्ट करण्यात आलेलं होतं. आता जर आपण बघितलं तर ते झालं कर्जमाफी संदर्भात. आणि पुन्हा एकदा जर जे शेतकरी पुनर्गठन समजा त्यांना जो अनुदान मिळणार होतं प्रोत्साहनपर 50,000 अनुदान, त्यामध्ये सुद्धा अशी अट टाकण्यात आलेली होती की लगातार 3 वर्षापैकी 2 वर्षे ज्या शेतकऱ्यांनी जर कर्ज भरलेला असेल अशाच शेतकऱ्यांना जे प्रोत्साहन अनुदान होतं ते 50,000 रुपये मिळणार होतं. तर ही सुद्धा अटीवर शेतकऱ्यांनी जोरदार असा विरोध केला. यामध्ये जर आपण बघितलं तर रविकांत तुपकर यांनी डायरेक्ट सांगितलं की शेतकऱ्यांना जे रेग्युलर कर्ज भरतात त्यांना सुद्धा 2 लाखापर्यंत मदत करण्यात यावी. परंतु असं झालं होत नसल्यामुळे आता शेतकऱ्यांना 50,000 रुपये अनुदान हे मिळणार आहे. परंतु ती 3 वर्षाची जी अट होती ती सुद्धा शिथिल करण्यात आलेली आहे. आणि पुन्हा एकदा जे शेतकऱ्यांनी कर्ज भरलेलं असेल त्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदान मिळणार आहे. म्हणजे तुम्ही जर रेग्युलर कर्ज भरत असाल तर तुम्हाला सुद्धा प्रोत्साहन अनुदान हे मिळणार आहे. कारण त्या शेतकऱ्यांचं म्हणणं असं होतं की आम्ही कर्ज भरतो तर आम्ही काही गुन्हा करतो का, तर त्या शेतकऱ्यांसाठी सुद्धा आता 50,000 रुपये अनुदान हे मिळणार आहे. आता पुढची जी महत्त्वाची जी बातमी आहे ती म्हणजे जर आपण बघितलं तर शेतकरी कर्जमाफी संदर्भात आता आपल्या राज्याचे कृषी मंत्री जे होते दत्ता मामा भरणे यांनी सर्वात मोठी अशी खुशखबर शेतकऱ्यांसाठी दिलेली आहे. म्हणजे आता जी नवीन जी यादी आहे पुढील 2 ते 4 दिवसात ही यादी डायरेक्ट प्रसिद्ध तर होणारच. आपण जर बघितलं तर पहिली यादी प्रसिद्ध झाली, त्यानंतर KYC होताच तुमच्या जर खात्यामध्ये जर कर्ज समजा असेल 50,000 असो किंवा 60,000 असो किंवा 2 लाख असो, 2 लाखापर्यंत जेवढं कर्ज असेल त्या दुसऱ्या यादीमध्ये ज्या शेतकऱ्यांचं नाव येणार त्यांच्या खात्यामध्ये आता 2 ते 4 दिवसांमध्ये कृषी मंत्र्यांनी असे सांगितले की ही रक्कम जमा केली जाणार आहे. म्हणजे नवीन यादी आणि रक्कम जमा होण्याचा कालावधी पुढील 2 ते 4 दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार असल्याची माहिती सुद्धा कृषी मंत्र्यांनी दिलेली आहे. त्यांनी काय म्हटलेलं आहे आपण ते बघूया. पुढील 2 ते 4 दिवसात पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात कर्जमाफीचा निधी पुढील टप्पा जमा होण्यास सुरुवात होणार आहे. बघा, ही सविस्तर आणि मोठी आनंदाची बातमी आहे. त्यामुळे तुम्ही हे बघू शकता त्यांनी पोस्टवर सुद्धा हे प्रसिद्ध केलेलं आहे. म्हणजे जर आपण बघितलं तर एक्स हँडलवर त्यांनी ट्विटरवर सांगितलेलं आहे. तर ही होती माहिती कशी वाटली? माहिती आवडल्या चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.